आपल्या घरी जर छोटं बाळ असेल 1 वर्षाच्या खाली तर कृपया काही गोष्टी अवॉइड करायच्या. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गुड नाईट. आपण रात्री डास चावू नये म्हणून सगळे गुड नाईट किंवा मॉस्किटो रिपेलेंट वापरतो, परंतु मॉस्किटो रिपेलेंट मधून एक प्रकारचा धूर येत असतो आणि आपल्या बाळाला त्याची अलर्जी पण होऊ शकते. त्याच्यामुळे बाळाला खोकला, अलर्जी, दम्यासारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर छोटं बाळ घरात असेल तर गुड नाईट लावायचं अवॉइड करा. आणि मच्छरदाणी ही सगळ्यात बेस्ट उपाय आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाळाचं डासापासून पण संरक्षण होईल आणि इतर जे कीटक आणि किडे घरामध्ये येतात त्याच्यापासून पण बाळाला संरक्षण मिळेल. म्हणून मच्छरदाणी हे एक उत्तम उपाय आहे आणि त्याचा वापर सगळ्यांनी करावा. दुसरं म्हणजे छोटं बाळ जर असेल तर घरामध्ये पावडर लावली जाते. बऱ्याच मदर्स बाळाला पावडर लावतात, बाळ गोरं दिसावं, छान छान वाटावं म्हणून. परंतु त्या पावडरमुळे त्याचे जे कण असतात ते बाळाच्या फुफ्फुसात जातात आणि मग बाळाला त्याच्यामुळे रिॲक्शन येऊन कधी कधी परत सेन्सिटायझेशन होऊन दमासारखा आजार होऊ शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, अलर्जिक प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणून छोट्या बाळांमध्ये पावडर लावायचं अवॉइड करा. छोट्या बाळांना पावडर लावू नका. फ्लफी टॉईज हे पण आपल्याकडे असतात. फ्लफी टॉईज म्हणजे अगदी ज्या टॉईजवर फर असते अशा टॉईज मध्ये बऱ्याच वेळा धूळ असते, घाण साचते आणि जेव्हा ते बाळ आपल्या जवळ ते टॉईज घेतं तेव्हा ती घाण त्याच्या नाकात तोंडात जाऊ शकते. त्याच्यामुळे पण अलर्जीचे प्रॉब्लेम होतात. म्हणून फ्लफी टॉईज, पावडर, गुड नाईट या गोष्टी घरामध्ये अवॉइड करा. जोपर्यंत तुमची लहान मुलं आहेत तोपर्यंत या गोष्टी घरामध्ये लावू नका.